नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासिकेला आपण शीतयुद्ध म्हणजे काय, शीतयुद्धाची वाटचाल, पार्श्वभूमी आणि शीतयुद्धाच्या काळात जगात पडलेले दोन गट, भांडवलशाही राष्ट्रांचा एक गट आणि साम्यवादी राष्ट्रांचा एक गट, असे या मुद्द्यांचा आढावा घेतला. आजच्या तासिकेला आपण शीतयुद्धाचे परिणाम बघणार आहोत. त्या मुद्द्यावरचा प्रश्न बघू. शीतयुद्धामुळे मानवाचे भवितव्य धोक्यात आले होते. तुमचे मत नोंदवा 5 गुणांसाठी. आता शीतयुद्धाच्या काळात जगाची 2 गटात विभागणी झालेली होती आणि 2 गटात विभागणी झाल्यामुळे राष्ट्रामध्ये गैरसमज निर्माण झालेले होते. राष्ट्रांमध्ये गुप्त राजकीय हालचालींना वेग आला होता आणि त्यांच्यामध्ये गुप्त करारांना देखील प्राधान्य दिले गेलं होतं. विज्ञानाचा संहारक अस्त्र निर्मितीसाठी वापर केला जाऊ लागला होता आणि निशस्त्रीकरणाकडे दुर्लक्ष झालं होतं. आणि ज्या काही मूलभूत गरजा होत्या, अन्न, वस्त्र, निवारा, लोकसंख्या वाढ, अशा महत्वाच्या गरजांकडे, प्रश्नांकडे सगळ्या राष्ट्रांचं दुर्लक्ष झालेलं होतं. शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण झाली. शीतयुद्धाची अवस्था कायम ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना अफाट खर्च आला होता. शस्त्र निर्मिती हे एकच उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं होतं आणि त्यावरच अधिक खर्च झालेला होता. मानव कल्याणाकडे दुर्लक्ष झालेलं होतं. त्यामुळे दारिद्र्य निर्मूलन, विकास या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. अण्वस्त्र स्पर्धेला प्रोत्साहन मिळालं आणि अलिप्ततावादी चळवळीची वाढ झाली. शीतयुद्धाचे असे अनेक परिणाम होऊन मानवाचे भवितव्य धोक्यात आले होते. रशियाच्या पाडावाचे पर्यावसान अमेरिका ही एकमेव महासत्ता होण्यात झाला होता. शीतयुद्ध काळातील अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांनी त्यांच्यामध्ये काही करार घडवून आणलेले होते. त्या करारांविषयी माहिती आपण आता बघूया. सोव्हिएट रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध युरोपीय राष्ट्रांनी लष्करी संरक्षण देण्यासाठी नाटो ही संघटना स्थापन केली होती. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना 1949 मध्ये करण्यात आलेली होती. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही देश सभासद असलेल्या नाटो या संघटनेचे प्रमुख केंद्र पॅरिस या ठिकाणी आहे. सभासद राष्ट्रांपैकी कोणत्याही राष्ट्रावरील आक्रमण हे सर्वांवरील आक्रमण मानले जाईल असं नाटो कराराने निश्चित केलेलं होतं. या नाटोचे सभासद देश शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी प्रयत्न करतील आणि परस्पर विचार विनिमयाने प्रश्न सोडवतील असेही नाटो करारामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. मग ह्या नाटो संघटनेचे सभासद कोणकोणते देश होते तर नॉर्वे, फ्रान्स, इटली, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, नेदरलँड, पोर्तुगाल, तुर्कस्तान, पश्चिम जर्मनी, ग्रीस, बेल्जियम, कॅनडा, आइसलँड, लक्झेंबर्ग आणि स्पेन इत्यादी देश नाटो या संघटनेचे सभासद होते. आता नाटो करारातील महत्वाची कलमे कोणती होती? करारातील कोणत्याही एक अथवा त्याहून अधिक राष्ट्रांवर कोणीही आक्रमण केल्यास ते सर्वांवरील आक्रमण मानले जाईल. म्हणजे कुठल्याही एका राष्ट्रावर जरी दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केलं तर सगळे राष्ट्र त्याच्या मदतीला धावून जातील. नाटोची शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी प्रयत्न करते. सभासद राष्ट्रांनी परस्परातील प्रश्न विचारविनिमयाने सोडवावेत. नाटोचं प्रमुख केंद्र पॅरिसमध्ये आहे. नाटोचे महत्वाचे निर्णय मात्र अमेरिका घेत होती. पुढील काळात नाटोला प्रत्युत्तर देण्यासाठी सोव्हिएट रशिया आणि साम्यवादी राष्ट्रांचा वॉर्सा करार घडवून आणला गेला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी 1 सप्टेंबर 1951 रोजी अमेरिकेशी केलेला करार अँझ्यूस करार म्हणून ओळखला जातो.
ह्या अँजूस करारातील ही राष्ट्र पॅसिफिक महासागराशी संबंधित असून त्यांनी संरक्षणासाठी हा करार केलाय. दुसऱ्या महायुद्धानंतर बदलत चाललेल्या परिस्थितीत साम्यवादापासून रक्षण व्हावे म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी अमेरिकेबरोबर करार केलाय. या कराराचे वर्णन पॅसिफिक मधील त्रिपक्षीय संरक्षण करार असं देखील केलं जाते. अँजूस करारामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण फ्रान्स आणि इंग्लंड यांचे महत्व त्यांना वाढू द्यायचे नव्हते. पॅसिफिक महासागरात असणाऱ्या देशांना साम्यवादी चीनपासून संरक्षण मिळावं असाही या कराराचा हेतू होता. त्यानंतर पुढचा करार आहे सिएटो करार. साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन. ह्या सिएटो कराराविषयी माहिती लिहा असा 5 मार्काला सविस्तर उत्तर लिहा म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये मुद्दे दिलेले असतील. आपण मुद्दे बघूया. पहिला मुद्दा आहे सभासद राष्ट्र. दुसरा मुद्दा आहे सिएटो कराराचा स्थापनेचे हेतू. आणि तिसरा मुद्दा आहे विसर्जित करण्यामागची कारणे, म्हणजे हा करार कालांतराने विसर्जित करण्यात आला, तर का विसर्जित करण्यात आला ती कारणे तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला बघायची. 8 सप्टेंबर 1956 रोजी फिलिपाईन्सची राजधानी मनिला म्हणजेच फिलिपाईन्स येथे सिएटो करार करण्यात आलेला आहे. मग या करारामध्ये कोणकोणत्या राष्ट्रांनी भाग घेतला होता किंवा सिएटो करार संघटनेचे कोणकोणते राष्ट्र सभासद होते, तर इंग्लंड आणि फ्रान्स ही युरोपीय राष्ट्र सभासद तर होती, पण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, त्यानंतर पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स ही आशियाई राष्ट्र ह्या सिएटो कराराचे सभासद होते. मग स्थापनेचे हेतू कोणते, तर आग्नेय आशियातील राष्ट्रांना संरक्षण देणे हा या संघटनेचा मुख्य हेतू होता. आग्नेय आशियातील राष्ट्रांमध्ये साम्यवादाचा प्रसार रोखणे, आपल्या गटातील कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण झाल्यास त्या आक्रमणाचा सामूहिक प्रतिकार करून त्या राष्ट्राचं संरक्षण करणं, एकमेकांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी सहकार्य करणे हे या कराराच्या स्थापनेमागचे हेतू होते. हा आग्नेय आशिया करार असला तरी त्यात पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स एवढेच राष्ट्र होते, म्हणजे एवढे 3च आशियाई राष्ट्र त्यामध्ये सभासद होते. पाश्चात्य सभासद राष्ट्रांच्या आग्नेय आशियाशी भौगोलिक, ऐतिहासिक असा कोणताही संबंध नव्हता. एकमेकांपासून दूर असलेल्या या राष्ट्रांना एकमेकांच्या प्रश्नांची सखोल जाणीव देखील झालेली नव्हती आणि म्हणून कदाचित हा करार विसर्जित करावा लागला असेल. आणि म्हणून हा करार विसर्जित करण्यामागची कारणे आपण बघतोय की लष्करी दृष्ट्या कमकुवत असणारे आशियाई राष्ट्र एकमेकांचे संरक्षण करण्यास असमर्थ होते. या संघटनेकडे स्वतःचे लष्करही नव्हते. 1973 साली पाकिस्तान या संघटनेतून बाहेर पडला. त्यानंतर फ्रान्सने या संघटनेला आर्थिक मदत देणं थांबवलं, बंद केलं. अखेरीस 30 जून 1977 रोजी सिएटो संघटनेचे अधिकृतरित्या विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पुढचा करार आहे सेंटो करार. सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच सेंटो करार. सेंटो कराराचे सुरुवातीचे नाव बगदाद करार असं होतं. युद्धकालीन करार होता. 24 फेब्रुवारी 1955 रोजी या करारावर इराण, तुर्कस्तान आणि इराक या राष्ट्रांनी सही केली होती. नंतर इंग्लंड आणि पाकिस्तान हे राष्ट्र यामध्ये सामील झाले होते. अमेरिका देखील या करारामध्ये सहभागी होती. परस्परांचे संरक्षण करण्यासाठी हा करार घडवून आणला होता. मात्र कालांतराने इराक या करारातून बाहेर पडला. 1958 मध्ये पाश्चिमात्यांना अनुकूल असणारे इराकमधील सरकार उलथवून टाकलं गेलं. नव्या शासनाचा बगदाद कराराला विरोध होता. त्यामुळे
1959 मध्ये इराक या करारातून बाहेर पडला आणि त्यानंतर बगदाद कराराचे सेंटो करारात रूपांतर झाले. सेंटो कराराचे मुख्यालय बगदाद मधून अंकारा तुर्कस्तानातील या ठिकाणी नेण्यात आले. अमेरिका या करारातील सदस्य राष्ट्रांना आर्थिक आणि लष्करी मदत करू लागले. आता मुख्यालय बगदादहून तुर्कस्तानातील अंकारा येथे का हलवलं, त्यामागचे हेतू कोणते होते, तर सोव्हिएट रशियाच्या साम्यवादाच्या प्रसाराला आळा घालणे. करारातील सहभागी राष्ट्रांवर रशियाने हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रतिकार करणे. म्हणजेच काय, तर करारातील सहभागी राष्ट्रांपैकी कोणत्याही एका राष्ट्रावर जरी दुसऱ्या राष्ट्राने किंवा रशियाने आक्रमण केलं तरी सगळ्या राष्ट्रांवरील ते आक्रमण मानलं जाईल आणि म्हणून एकत्रितपणे सगळ्यांनी त्या हल्ल्याचा प्रतिकार करायचा. या सेंटो कराराला देखील अपयश आले. सेंट्रो करार देखील करण्यात आला. कारण स्पष्ट करा 3 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. रशियाने ह्या करारातील एखाद्या राष्ट्रावर हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रतिकार करायचा, हे सेंटो करारातील धोरण होतं. प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण, तुर्कस्तान आणि इंग्लंड या 4 राष्ट्रांपैकी एकाही राष्ट्राची नव्हती. ग्रेट ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्रांच्या आर्थिक आणि तांत्रिक विकासाकडे लक्ष द्यायला अमेरिकेला वेळ नव्हता. त्यामुळे 4ही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते. कराराद्वारे एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा किंवा ते ठेवण्यापेक्षा आपणच आपले स्वतंत्र धोरण राबवावे या विचारापर्यंत ही 4ही राष्ट्र आली. त्यामुळे इराण आणि पाकिस्तान या करारातून बाहेर पडले आणि म्हणून हा करार विसर्जित करण्यात आला. त्यानंतर सोव्हिएट रशिया चीन सुरक्षा करार. रशिया आणि चीन यांच्यात 1950 मध्ये संरक्षणात्मक करार घडून आलेला होता. या करारानुसार सोव्हिएट रशिया आणि चीनला आर्थिक, औद्योगिक, तंत्रज्ञान इत्यादी बाबतीत मदत करण्याचं मान्य केलेलं होतं. त्यानंतर पुढचा करार आहे वॉर्सा करार. त्याच्यावरती टिप लिहा, 2 गुणांसाठी विचारलं जाऊ शकतं. आणि वॉर्सा कराराविषयी आपण बघूया की अमेरिकेने समविचारी राष्ट्रांशी नाटो, सेटो असे लष्करी करार केले होते. अमेरिकेची ही पावले म्हणजे आपल्या अस्तित्वाला प्रत्यक्ष आव्हान आहे असं रशियाला वाटलं. परिणामी साम्यवादी रशियाने देखील इतर समाजवादी राष्ट्रांना आर्थिक मदत देऊ केली. त्यांच्याशी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे लष्करी करार केलाय समाजवादी राष्ट्रांशी रशियाने. युरोपमध्ये अमेरिकेच्या धोरणांना आणि भांडवलशाहीच्या प्रसाराला आळा घालणे हा वॉर्सा कराराचा मुख्य हेतू होता. या करारामध्ये सोव्हिएट रशिया, त्याबरोबरच अल्बानिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रोमानिया या राष्ट्रांचा समावेश होता. वॉर्सा येथे या 8 राष्ट्रांची परिषद झाली. त्यामध्ये मैत्री, सहकार्य व परस्पर मदतीचा करार त्यांच्यामध्ये करण्यात आला. 1968 मध्ये अल्बानियाने या गटाचं सदस्यत्व सोडून दिलं आणि त्यातनं बाहेर पडला. मात्र या सगळ्या करारांमध्ये, कोणत्याही करारामध्ये अमेरिकेने केलेल्या किंवा रशियाने केलेल्या साम्यवादी देशांशी असेल किंवा भांडवलशाही देशांशी भारत सहभागी झाला नाही. भारत पारतंत्र्यातनं मुक्त झालेला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले होतं आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर भारताने अलिप्ततावादाची भूमिका स्वीकारलेली होती. आणि म्हणून अलिप्ततावाद, भारताची भूमिका हा मुद्दा आपण बघणार आहोत. कारण अलिप्ततावाद, टिप लिहा, 2 गुणांसाठी आपल्याला बघायचे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट रशिया किंवा अमेरिका यांच्या कुणाच्याही गटात सामील न होता स्वतंत्रपणे आपल्या देशाची धोरणे आखणे
आणि सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणे या धोरणाला अलिप्ततावाद असं म्हणतात. अलिप्ततावादात स्वतःच्या देशाचा विकास स्वतःच करणे, त्यानंतर स्वतःची धोरणे स्वतःच ठरवणे आणि शांततेचा मार्ग अवलंबणे या धोरणांचा समावेश होतोय. म्हणजे भारताने कोणत्याही गटात सामील न होण्याचे अलिप्ततावादी धोरण स्वीकारले होते. 1 गुणांसाठी इथं वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताने कोणत्याही गटात सामील न होण्याचे टिंबटिंब धोरण स्वीकारले होते, अलिप्ततावादी धोरण स्वीकारले होते. भांडवलशाही राष्ट्रांचा गट आणि साम्यवादी राष्ट्रांचा गट या दोनही राष्ट्रगटांपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्र धोरण ठरवणे यालाच अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी आणि शांततामय सहजीवनाशी अधिक निगडीत आहे. आणि म्हणून अलिप्ततावादी राष्ट्र कोणाला म्हणावे, तर जी राष्ट्रे शांततामय सहजीवनाच्या आधारे स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करतात, इतर परतंत्र देशातील स्वातंत्र्य संग्रामांना पाठिंबा देतात आणि महासत्तांनी स्थापन केलेल्या लष्करी करारामध्ये किंवा महासत्तांशी द्विपक्षी करारामध्ये स्वतःला गुंतवून घेत नाहीत, त्यांना अलिप्ततावादी राष्ट्र मानण्यात यावे किंवा अलिप्ततावादी राष्ट्र म्हणावे. अलिप्ततावाद ही कल्पना युद्धापेक्षा शांततेशी निगडीत आहे, म्हणून ती विधायक आहे. मग ह्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या देखील परिषदा भरलेल्या होत्या. आणि म्हणून पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, अलिप्ततावादी राष्ट्रांच्या परिषदा, ज्याला आपण म्हणणार आहोत नाम परिषदा असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यावरती सविस्तर उत्तर लिहा. 5 गुणांना प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न आपण बघूया. अलिप्ततावादी राष्ट्रांच्या परिषदांचा धावता आढावा घ्या. आता अलिप्ततावादी धोरण किंवा अलिप्ततावाद म्हणजे काय किंवा अलिप्ततावाद ही संकल्पना आपण नुकतीच समजावून घेतलेली आहे की रशिया आणि अमेरिका यांच्या गटात सामील न होता आपला विकास शांततेच्या मार्गाने करणाऱ्या अशा राष्ट्रांचा जो एक गट स्थापन झाला होता त्याला अलिप्ततावादी राष्ट्रांचा गट म्हणजेच नाम असं म्हटलेलं आहे. अलिप्ततावादी राष्ट्रांचा गट म्हणजेच नाम असं म्हटलेलं आहे. आता नाम का म्हटलेले आहेत, नॉन एलिजंट मुव्हमेंट म्हणून नाम असं म्हटलेलं आहे. तर या गटाच्या ज्या परिषदा झालेल्या होत्या त्या परिषदा आपण आता बघणार आहोत. पहिली परिषद बेलग्रेड येथे आयोजित केली गेलेली होती 1961 मध्ये. बेलग्रेडला ही परिषद भरल्यानंतर या परिषदेला 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बेलग्रेड या ठिकाणच्या परिषदेमध्ये या परिषदेत शांततेचे आवाहन करणारे 27 कलमी निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. मग या 27 कलमी निवेदनामध्ये काय होतं किंवा कोणत्या मागण्यांचा समावेश होता त्या मागण्या आपण बघूया की आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका विभागात आक्रमक कारवाया बंद करणे, त्यानंतर अल्जेरिया, अंगोला या देशांना स्वातंत्र्य देणे, ट्युनिशियातून फ्रेंच फौजा मागे घेणे, कांगोमधील हस्तक्षेप थांबवणे, दक्षिण आफ्रिकेने वर्णद्वेषी धोरण स्वीकारलेलं होतं तर ते धोरण सोडण्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजे दक्षिण आफ्रिकेने वर्णद्वेषी धोरण सोडावे, पॅलेस्टाईन मधील अरबांना न्याय्य हक्क मिळावेत, अशा मागण्या या परिषदेमध्ये करण्यात आलेल्या होत्या. आता ह्या नामच्या स्थापनेमध्ये किंवा अलिप्ततावादी संघटनेच्या स्थापनेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन भारताचे पंतप्रधान, त्यानंतर इंडोनेशियाचे प्रमुख डॉक्टर सुकार्नो
त्यानंतर क्वामे नखुमा, गमाल अब्दुल नासेर इजिप्त आणि मार्शल टिटो युगोस्लाव्हिया यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यानंतर दुसरी परिषद ह्या नाम परिषदांची किंवा अलिप्ततावादी राष्ट्र गटाची भरली होती ती कैरो या ठिकाणी 1964 मध्ये. आणि त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री आणि म्हणून त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं, भारताचे पंतप्रधान या नात्याने. लष्करी गट आणि प्रदेशांची लष्करी तळ याविरुद्ध जागतिक लोकमत तयार करण्याचं आवाहन या परिषदेमध्ये करण्यात आलं होतं, कैरो या ठिकाणी भरलेल्या. त्यानंतर तिसरी परिषद जी आयोजित करण्यात आली होती ती आफ्रिका खंडातील झांबिया या देशातील लुसाका या ठिकाणी अलिप्ततावादी राष्ट्रांची तिसरी परिषद भरवण्यात आलेली होती. मग या परिषदेमध्ये कोणते निर्णय घेण्यात आले होते? झांबिया देशातील लुसाका येथे भरवण्यात आलेल्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या तिसऱ्या परिषदेमध्ये जे निर्णय घेण्यात आले होते ते निर्णय आपण बघूया. पहिला निर्णय होता अलिप्ततावादी देशांनी आपले ऐक्य बळकट करावे. त्यानंतर दुसरा निर्णय घेण्यात आला होता लष्करी करारांना विरोध करण्याचं धोरण चालू ठेवावं. आणि तिसरा निर्णय होता वसाहतवाद आणि वंशद्वेष नष्ट करावा. त्यानंतर चौथा जो निर्णय होता, चौथा आणि शेवटचा निर्णय की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये समानता यावी आणि शस्त्र कपात व्हावी म्हणून प्रयत्न करावे, असं या लुसाका येथील परिषदेमध्ये ठरवण्यात आलं किंवा असे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर अलिप्ततावादी राष्ट्रांची चौथी परिषद अल्जेरियातील अल्जियर्स येथे 1973 साली भरली होती. एक नवी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय वृत्त संकलन आणि वृत्त प्रसार व्यवस्था निर्माण करण्याची मागणी ह्या अल्जियर्स परिषदेमध्ये पुढे आली होती आणि त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचं आश्वासन सगळ्या राष्ट्रांनी, सदस्य राष्ट्रांनी दिलेलं होतं. त्यानंतर जी परिषद भरली होती, पाचवी परिषद, ती 1976 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे भरली होती. 1976 मध्ये कोलंबो परिषद या नावाने ती ओळखली जाते. त्यामध्ये कोणते निर्णय घेण्यात आले होते ते निर्णय आपण बघूया. फक्त 2 निर्णय घेण्यात आलेले होते. पहिला निर्णय होता जागतिक अर्थव्यवस्थेवरील बड्या राष्ट्रांचा प्रभाव कमी करणे, हा पहिला निर्णय होता. आणि दुसरा निर्णय होता नववी जागतिक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. हे 2 निर्णय या कोलंबो परिषदेमध्ये घेण्यात आलेले होते. त्यानंतर 6वी परिषद क्युबातील हॅवाना या ठिकाणी 1979 मध्ये भरवण्यात आली होती. अलिप्ततावादी संघटनेची ही परिषद त्या ठिकाणी झाली होती. या परिषदेत विशेष काही निर्णय घेण्यात आले नव्हते. त्यानंतरची परिषद मात्र दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आली होती. नवी दिल्ली येथे 1983 मध्ये अलिप्ततावादी राष्ट्रांची 7वी परिषद भरवण्यात आली होती. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नवी दिल्लीच्या शिखर परिषदेमध्ये स्वातंत्र्य, विकास, प्रकल्प आणि शांतता या मुद्द्यांवर भर दिलेला होता. या परिषदेमध्ये पॅलेस्टाईनच्या अरब जनता व नैऋत्य आफ्रिकेची संघटना यांच्या स्वातंत्र्य लढ्यास एकमुखाने पाठिंबा देण्यात आला होता. म्हणजे या नाम संघटनेतील राष्ट्रांची आर्थिक प्रगती घडवून आणण्याचं उद्दिष्ट नवी दिल्ली येथे भरलेल्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या परिषदेमध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर 8वी परिषद जी भरली होती 1986 मध्ये हरारे या ठिकाणी ही परिषद भरवण्यात आलेली होती. हरारे या ठिकाणी या परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या राष्ट्रांच्या मदतीसाठी आफ्रिका खंड स्थापन करण्यात आला होता. आफ्रिका फंड. आता काय होता आफ्रिका फंड? तर नामिबिया स्वातंत्र्याचा प्रश्न आणि दक्षिण आफ्रिकेचे वंशद्वेष धोरण यावर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आलेली होती. आणि म्हणून 1986च्या
हरारे येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी टिंबटिंब स्थापन करण्यात आला. 1 गुणांसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाचा हा प्रश्न. तर आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. त्यानंतर 9वी परिषद अलिप्ततावादी राष्ट्रांची किंवा नाम परिषद 1992 साली जाकार्ता येथे भरली होती. या परिषदेमध्ये कोणते निर्णय घेण्यात आलेले होते ते निर्णय आपण बघूया. पहिला निर्णय होता विकसनशील देशांना व्यापारासाठी सवलती देणे. भारत देश विकसनशील देश म्हणून ओळखला जातो आणि म्हणून दृष्टीने तो निर्णय फायद्याचा होता. त्यानंतर जो दुसरा निर्णय घेण्यात आलेला होता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची पुनर्रचना करणे. हे निर्णय यामध्ये घेण्यात आलेले होते. त्यानंतर 93 सालानंतर अलिप्ततावादी राष्ट्रांच्या परिषदा घेण्यात आल्या आणि त्यातही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. एकूणच अलिप्ततावादी राष्ट्रांनी आयोजित केलेल्या परिषदांविषयी आपण आजच्या तासिकेला जाणून घेतलं. नंतरच्या तासिकेला आपण वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका समजावून घेणार आहोत. धन्यवाद.